सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. त्रासिले दरिद्र्या दोषा झाला खंड, त्याची काळे पिंड पुनीत झाला. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली एरधार फळाशी. येणे पंथी माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. विठ्ठला वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं, जगन निहतपानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहसं चिंतयामि. यदक्षरमणाखेयमानन्दं मज केवलं, श्रीमन्यवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय महेश्वराय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. ओम नमो शिवाय. नमो शिवाय. कावडी घेतली खांदे, कावडी घेतली खांदे. कावडी घेतली कांदे, कावडी घेतली कांदे. मिळाले संत मांदे, मिळाले संत मांदे. मिळाले संत मांदे, मिळाले संत मांदे. चरण रज वंदुरे, त्याचे चरण रज वंदुरे. चरण रज वंदुरे, त्याचे चरण रज वंदुरे. शिव नाम शीतल मुखी सेविता कापडिया. शिव नाम शीतल मुखी सेविता कापडिया. शिव नाम शीतल मुखी सेविता कापडिया रे. शिव नाम शीतल मुखी सेविता कापडिया रे. आत्मरूप गणेशो केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाले संतापायी. प्रस्तुत सेवेकरिता जो अभंग आपल्यासमोर म्हणून दाखवला, तो अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेमधला आणि आपल्या सफल जीवनाचं वर्म सांगणार आहे. चिंतन थोडं ऐका, लक्षपूर्वक ऐका. मृत्यू लोकामध्ये आणि सफल जीवन आणि त्याचं वर्म महाराज या अभंगातून सांगतात. बरं झालं बरवी ही वेळ, नुसती वेळ नाही, बरवी संधी प्राप्त झाली. वेळ सापडते, वेळ येते, संधी मिळत नाही. भरायचा होता व अर्ज पण नाही जमलं, संधी नाही मिळाली महाराज. संधी संधी बरवी वेळही झाली, संधी सापडली, त्याला सुद्धा साह्य झाली बुद्धी संचिताशी. त्याला सुद्धा संचित लागतं, कोणाचंही नाही. तेवढे मुलं शाळेत जातात, सर्व जिल्हा अधिकारी नाही होती.
MP पास नाही होती सर्व महाराज, सर्व डॉक्टर नाही होती, सर्व वकील नाही होती, सर्व कीर्तनकार नाही होती. त्याला बुद्धी संचिताला सहाय्य व्हावी लागते. बरं झालं, वेळ सापडली, संधी प्राप्त झाली, बुद्धी संचिताला सहाय्य झाली. मग केलं काय तुम्ही? येणे पंथे माझी चालली पाऊले, या पंथाने माझे पावलं चालले. कोणत्या पंथा? आता किती वेळ मिळेल मला काय सांगता येत नाही पुढे. येणे पंथे माझी चालली पाऊले, त्या पंथाने चाललो. मग पुढं काय झालं? दर्शन झाले. कोणाचे झाले? इंद्राचे झाले का म्हटले नाही, ब्रह्मदेवाचे झाले का म्हटले नाही, भगवान विष्णूचे झाले का म्हटले नाही. मग तुम्हाला दर्शन झालं कोणाचं? संतांचं दर्शन झालं, देवाचं नाही. नाही नाही नाही, संतांचं दर्शन झालं. म्हणले संतांच्या दर्शनाने जीवन तुमचं सफल झालं. देवाच्या दर्शनाने होतं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आम्ही असं ऐकलं होतं. पण संतांच्या दर्शनाने पुढे भावार्थामध्ये ऐकायला मिळेल तुम्हाला. आता ते दर्शन झाली संतापायी, परिणाम फल काय मिळालं? त्राशिले दरिद्र्या, दोषा झाला खंड, सर्व दोषाची निवृत्ती झाली. आणि हा पिंड पुनीत झाला. तसा हा शरीर अपवित्र सांगितलेला आहे, परंतु त्याला पुण्यवान ते शरीर झालेलं आहेत. आणि आम्ही ह्या मृत्यूलोकात आलो ना, तो हेलपाटा आहेत ना, येरझार काय काहींचं असतं जन्माला आला ह्याला. मला नाही पुढचं नाही येत, मी पाठ नाही करेल पुढचं, बरं का. आणि सफल जन्म झाला आमचा. आली एरझार फळाशी, ही एरझार आमची फळाला आलेली आहेत. कारण काय? येणे पंथे माझी चालली पाऊले, आणि दर्शन झाले संतापायी. चारही कडव्यांचा शब्दशः अर्थ आजच्या ठळक बातम्या. विठाला विठा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगावर यथामती येता अवकाश. आपल्या वेळेचे आज चिंतन होईल, तुम्हाला जास्ती त्रास देणार नाही. आपल्या ह्या उत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, आई सप्तशृंगी माता व सिद्धेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिन, त्यानिमित्ताने हा श्री क्षेत्र वृंदावन प्रगती सोसायटी, प्रांजल सोसायटी येथे हा उत्सव संपन्न होतो आहेत. महाराष्ट्रामधले लहान मोठे कीर्तनकार आपल्या ह्या सप्ताहामध्ये आलेले आहेत. कीर्तनाचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहेत, अन्नदानाच्या पंक्ती दिलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सप्ताह वर्धापन तर आहेच आहे, परंतु काल एक पर्व काळ येऊन गेला, धर्मबीज. रात्री आम्ही शहापूरला होतो. त्या शहापूरला 40 वर्ष झाले त्या सप्ताहाला. 40 वर्ष सर, 40 वर्ष झाले. आणि 40 वर्षामध्ये रात्री आम्ही अभंग घेतला. नंतर त्यांना धर्मबीज जेव्हा सांगितली, ते म्हणे 40 वर्षामध्ये आम्हाला या काय महाराजांनी सांगितलं नाही, पुढल्या वर्षी धर्मबीजे निमित्त आम्ही सप्ताह छापितो. मग इतके 40 वर्ष काय केलं? रात्रीचंच कीर्तन महाराज शहापूरला. तर रातचा मोठा पर्वकाळ आपल्या वारकरी संप्रदायामधला धर्मनाथाला गोरक्षनाथाने जो बीज मंत्र दिला, अनुग्रह केला, तो कालचा दिवस होता. तिकडे मी प्रकाश टाकणार नाही आज. ते रात्री रात गई तो बात गई, रातचं झालं सर्व. आता आज नवीन आहेत आणि धर्मबीजेचा उत्सव आहेत. या ठिकाणी साथसंगत फार चांगली आहेत. हे गायक वादक मंडळी आहेत ना, हे तुम्हाला कुठून सापडले काय नो बाबा? नुसते हिरेच जमा केले तुम्ही, असे खडे 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 उचलून आणले बरोबर. अवघड आहे बाबा तुमचं. स्वप्नील महाराज, आकाश महाराज, नागनाथ महाराज आणि आमच्या गुरुजी सोमनाथ गुरुजी भुसारी यांचं सर्व शिष्यमंडळ
विनेकरी महाराज. मला लय आवडला विनेकरी. शेवट्याचा फोटो काढून येणार आहे मी विनेकऱ्याचा. महत्त्वाचं आमचे नागरे महाराज, आमच्या विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सिंहाचं काम करणारे महाराज नागरे महाराज. कोणत्या दिंडीला काय कमी आहे आणि काय नाही याचं चांगलं ते नियोजन करणारे फार फार भक्त आहेत निवृत्तीनाथांचे. आणि आमचे तर विचारूच नका बरं का. ते आमच्या प्रेमस्तव इथं आले आणि आजच्या कीर्तनाचं खरं श्रेय द्यायचं आहेत ना आमचे आप्पा बरं का. त्या कोणी फोन केला मला आणि कोणीकडून सांगितलं. मागे मी त्या गणेश मंदिरला बरेच वेळा आलो महाराज. गणेश जयंतीच्या काळामध्ये वरच्या त्या टोकाला गणेश मंदिर आहे तिथं बऱ्याच वेळेस आलो. तिथं सेवा झाली. आज इथं सिस्टीम फार चांगली लागली. एकच नंबर. चांगलं वातावरण फार चांगलं आहेत. कीर्तनकार म्हातारा भेटला तुम्हाला आज. त्याला काय इलाज नाही आता त्याला काय इलाज नाही त्या गोष्टीला काही. आता माझं वय झालं. मला काय जास्ती माझं काही होत नाही आता. मी फक्त दिवसातून 2-2, 3-3च कीर्तन करतो. जास्ती करीत नाही बरं का. फक्त जास्ती नाही 2-2 करतो फक्त. एका टायमाला 3 करतो नागेश महाराज. त्या बाग जास्ती काही नाही करीत बाबा. आणि हे सर्व कोणाच्या कृपेने होत असेल ना तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या कृपेमुळे होतंय महाराज. आज 50 वर्ष या समाजाची सेवा ती तुमच्या समाजामुळे घडते. उपस्थित माता भगिनी, सर्व पितृवर्ग, सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांना नमस्कार करतो. जय हरी करतो. आणि थोडंसं चिंतन मांडायचा प्रयत्न करतो. थोडंसं लक्ष द्या. आता कडी लावली का नाही, कुलूप लावलं का नाही, ते झोपले का नाही, सिरियल संपून जाते का काय होती, हा विचार सोडूनच द्या. आता फक्त एक अर्धा-पाऊण तास माझ्याकडे लक्ष. वेळ गेला निघून पुढे त्याला काही इलाज नाही. बोलण्यात उगाच वेळ घालू नका. आता ऐका. जगामध्ये विश्वासपात्र विश्वास ठेवण्याकरिता कोण असतील तर फक्त संत आहेत. लक्षात ठेवा. शास्त्र आहेत, देव आहेत आणि संत आहेत. प्रामुख्याने 3 जण आहेत. शास्त्रापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. गहन आहे शास्त्र. अनंत आहेत. अनंत वै वेदा म्हटलेला आहेत. आपला हरिपाठ 36 वेळा चुकतो. काय शास्त्र कळणार आहे आपल्याला. भगवान परमात्म्याच्या नादाला पाया पडत जा. पण भरोसा ठेवू नका. तो आपला उद्धार करीलच. त्याच बोलणं आहे तसं. जो मज होय, जो मध्ये कोण बसतो तो. जो मध्ये आपण बसतोय का. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी. अनन्या चिंतयंतो माम तेषाम समुद्धरता. त्याचे वचन बघा गीतेतले कसे आहेत. तसं संतांचं नाही. तुमच्या आमच्या करिता काही कारण नसताना, येण्याकरता काही कर्म शिल्लक नसताना, येण्याची काही गरज नसताना या मृत्यू लोकामध्ये आले. विको कमी करा माझा. काय कारण होतं. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता आले. आल्यानंतर तुमच्या आमच्यासारखा संसारही केला आणि संसार करून परमार्थाची अतिउच्च अवस्था प्राप्त करून घेतली. लक्षात ठेवा. आपल्याला प्रत्येकाला त्या स्थानापर्यंत जाता येणं शक्य आहे. अडचण कशाची आहेत. प्रयत्नांची. संसारात किती प्रयत्न करतो आपण. बंगला बांधताना, गाडी घेताना, लग्न करताना किती बारकाई आपण किती तत्पर असतो का नाही. जेवढे तत्पर आपण संसारामध्ये असतो तेवढे तत्पर आपण परमार्थामध्ये असतो का. कीर्तनाची वेळ काय. 8 ते 10.
आपल्या आपल्या मनाला स्मरून सांगा, किती वाजता आलो आपण? 50 वर्ष कीर्तन करतोय, अजून एकाही गावाला कुठंच लेट झालो नाही महाराज. अगोदर तुमच्याकडे किती वाजता आलोय मी? नाही 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 नाही, टाळ्या वाजूच नका. म्हणजे लेट आल्यामुळे टाळ्या वाजवत्या का तुम्ही? हा, आम्ही 8:30च्या कीर्तनाचं 8:30ला आलो, 9ला आलो म्हणून टाळ्या वाजवत्या का? ऐका, तत्परता. आपण किती संलग्न आहोत त्याच्याशी, आपली आत्महत्या काय, आपले चित्तवृत्ती काय आहेत, आपण किती तत्पर आहोत, हे ज्याची त्याने शोधायचं आहेत. कारण काय? कारण एकच सांगून जातो, आपल्याला इथं राहायचं नाही. फार चेहरे पडले तुमचे. चेहरे पडू नाही तर काही होऊ. तुमची इच्छा असो किंवा नाहीतर नसो, जायचंय. बरं, गेल्यावर बंगला येईल ना आपल्या बरोबर? नाही नाही, बँकेतले नाही, गळ्यातलं, कानातलं, हातातल्या, लाडक्या भावाचे 1500 नाही, लाडक्या बहिणींना येतील ना वर? ऐका ऐका, धनानुभूमो पश्वस्य गोष्टे भार्याग्रद्वारे जनस्मशाने देहे चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. तुम्ही जे सत्कर्म करतात, तुम्ही जे अन्नदान करतात, तुम्ही जे द्रव्यदान वस्त्रदान करतात, तुम्ही जे कीर्तन प्रवचन ऐकतात, तुम्ही जे भगवत भक्ती करतात, तुम्ही जी संत सेवा करतात, ही मात्र तुमच्या बरोबर निश्चित आल्याशिवाय राहणार. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासोनिया. सोडविल यमा पासोनिया. करा, काय करा? हरिभक्ती करा. का करा? परलोकी येईल कामा. श्रीमद भागवत बघा, काय सांगितलं त्या फार गोड आहे महाराज, जाऊ द्या. तेव्हा परमार्थ करा म्हणजे नेमकं काय करा? नेमकं काय करा? खूप 5-25 गळ्यात माळी घातल्या म्हणजे परमार्थ होतो का? नाकापून शिंडीपर्यंत गण लावल्या परमार्थ होतो का? म्हणजे गण लावलाच पाहिजेत, माळी घातल्याच पाहिजेत, पण याने परमार्थ, वरपंगाने परमार्थ नाही होत. हा, आपली अंतकरणातली वृत्ती कशी असावी? आपल्या मनानेच आपल्याला सांगावं, चांगलं केलं बरं का. काय झालं? दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐका, जमलं तर घेऊन जा संघ. काय झालं? एका गावाला काही लोकांनी आग लावली. आग लावे राहत्यात, काय काहींची आडनाव आग लावे बर का. काय झालं? दृष्टांत सांगत असतो मी. एकाची बायको एकाला बोलली, त्याच्या मित्राने ऐकलं. तो म्हणले, का रे तुझी बायको एवढी बोलली, तुझं आडनाव तो वाघ आहे म्हणे. वाघाला एवढी तुझी बायको बोलली म्हणे. म्हणले, माझं नाव वाघ आहे आडनाव, पण तिच्या माहेरचं नाव वाघमारे. तिच्या माहेरचं नाव वाघमारे. मी जरी वाघ आहे पण तिच्या माहेरचे वाघमारे आणि त्यांची पोरी. तेव्हा मी थोडं थंडच राहतो. तर त्या गावाला आग लावली.
आग लावणाऱ्याने आग लावली. मग आता लोक सर्व सज्जन लोक कोण टँकर आणतं, कोण काय करतं, कोण काय बोलवतं, कोण काय बोलवतं, घरातले हांडे घेऊन या आग विझवायला बरीचशी माणसं. काय झालं, एक चिमणी होती, चिमणी. त्या चिमणीनं पाहिलं आग लागली. मग ती काय करायची, जिडं पाणी आहे ना ती पाणी चुचीत घ्यायची आणि आगी आणून टाकायची, पुन्हा जायची, पुन्हा आणि आगी आणून. ते एका कावळ्याने पाहिलं. कावळे राहतात आजूबाजूला, कावळे. तो कावळा म्हणला, ए चिमणी काय करते तू? म्हणे तू दिसत नाही का तुला, पाणी नेते ना आगी मी टाकते. सांगितली, तू एवढी एवढी, तुझी चोच एवढी एवढी, त्याच्यामध्ये पाणी एवढं एवढं, आग केवढी लागली आणि तुझ्या चोचीतल्या पाण्याने काय व्हायचंय? ती म्हणे, दादा काही होणार नाही, गोष्ट खरी आहे, मी माझे प्रयत्न करते, माझ्या पाण्याने आग विझणार नाही, परंतु एक दिवस या गावाचा इतिहास लिहिला जाईल. त्या इतिहासामध्ये 2 पात्र असतील, एक आग लावणारे असतील आणि दुसरे आग विझवणारे असतील. माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत येणार नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीत येईल, हे लक्षात ठेवा. आपलं नाव कोणत्या यादीत यावं याचंच नाव परमार्थ. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा शास्त्र आहे, भगवान परमात्मा आहे, परंतु तुमच्या आमच्या हिताचा विचार करणारे फक्त संतच आहेत महाराज. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, तिची माझे हित, तिची माझे हित करीती सकाळ सकाळ, तिची माझे हित हित करीती सकाळ. जेने हा गोपाळ कृपा करी, जिने हा कृपा करी, तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती काय प्रमाण ऐकलं तुम्ही? काय प्रमाण ऐकलं? ते माझे हित करीती सकळ नाही, तेची, याचा अर्थ दुसरे नाही, फक्त तेच आपलं हित करणारे आहेत. आणि त्यांचे अभंग जे आहेत, अ म्हणजे नाही, भंग म्हणजे नाश. अभंग या पदाचा अर्थ अ म्हणजे नाही, भंग म्हणजे नाश. ज्यांचा त्रिकाला बाधित नाश होत नाही त्यांना अभंग म्हटलेलं आहेत महाराज. आणि ते अभंग आपल्याला मार्गदर्शन करतात, मार्गदर्शक आहेत ते आपले. गाथा म्हटलं का तुकाराम महाराज आपल्याशी बोलतात, ज्ञानेश्वरी म्हटलं का माऊली आपल्याशी बोलतात, भागवत म्हटलं का नाथ बाबा आपल्याशी बोलतात, नामदेवराय महाराज बोलतात. पुष्कळचं चिंतन आहे त्या विषयाचं. त्यांचे शब्द, त्यांची वचनं आपलं जीवनाचं परिवर्तन करत असतात. महाराजांनी आमचं जीवन सफल कसं झालं, आमचं जीवन यशस्वी कसं झालं, काय काय घडलं, काय घडलं
ते अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगितलं महाराज. बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ सापडली संधी, सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, साय झाली मोती संचिताची, साय झाली मोती संचिताची, येण बंद माझी चालली पाबोले, येण बंद माझी चालली पाबोले, हो हो साय झाली बुद्धी संचिताची, साय झाली बुद्धी संचिताची, येण पोथे माझी चालली पाऊले, येण पोथे माझी चालली पाऊले, पाऊले. बाबुले. अभंगाची सुरुवात कोणत्या शब्दानी? बरवी ही वेळ. बरवा शब्द फक्त संतांच्या मुखात शोभतो. आपल्याला जर एकमेकाला भेटलो ना, जय हरी जय हरी, कसं काय चाललंय, तो म्हणतो बरंय 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 बरं. पाहू चपला काढा. रात्री कीर्तन ऐकलो आम्ही, ऐकलं कीर्तनामध्ये बरं फक्त संतांचं असतं, आणि तुम्ही बरं म्हणतात तेव्हा तुम्ही चपला काढा, मला तुमच्या पाया पडायचे. तो म्हणे कशाला पाया पडतो, मग तुम्ही नाही म्हणले का बरं आहे, कायचं बरं आहे म्हणले, मग तुम्ही तर म्हणले बरं आहे, लोक म्हणतात बरं आहे म्हणून, बरं. नाही तर काही खरं. म्हटलं काय झालं, काय नाही ना म्हणे, ते मुंबईला ना पोरग दिवाळी पण रुपया पाठविना घरी. म्हटले म्हणून बरं नाही का, जाऊ द्या नाही का पाठविना, चाललंय आपलं कसं तरी. म्हटले मग काय झालं बरं, त्याचं काय नाही एवढं म्हणे, त्या पोराचं जमाना ना, पहिलं पुरीचं जमत नव्हतं, आता पोरांची अडचण झाली तयार. म्हटले म्हणून बरं नाही का, नाही ना म्हण, ते त्याच्या पाठचं आहे ना म्हणे, ते 10वीला चौथ्यांदा आहे ना नापासच झालं. म्हटले म्हणून बरं नाही का, नाही म्हणे ती सारखी आजारीच ती. म्हटले म्हणून बरं नाही का, नाही ना म्हणे 2 अटॅक येऊन गेले मला, तिसऱ्याची वाट पाहून राहिलोय. हे बऱ्याचे लक्षण आहे, हे लक्षण बऱ्याचे आहे का, बरं आहेत का हे, काय खरं नाही महाराज. बरं म्हणायची परंपरा आहेत आपल्याकडं, काहीच बरं नाही, त्याचंही बरं नाही, याचंही. ते दृष्टांत सांगत असतो मी. ते बंगल्याच्या कामाला नवरा बायको दोघं जायचे गमड्याच्या हाताखाली सिमेंट विटा द्यायला, आणि त्या पुढच्या कॉलनीमध्ये ना, पुढची कॉलनी होती ना, तिकडे 21 मजल्याची इमारत होती. 21, खाली 50 गाड्या पार्किंगला लावेल, 100-150 नौकर चाकर बरं का. आणि हे दुपारी सुट्टी झाली का बाबळीच्या झाडाखाली दोघं नवरा बायको हे जेवायला बसायचे, फडक्यावरती भाकर, कांदा मिरची लसूण काय असेल ते, आणि ते दोघं जण खायला जेवायला बसले रे बसले का त्या बंगल्याची मालकीनी यायची बरं का, त्या सर्जामध्ये गॅलरीमध्ये यायची, आणि तिच्या अंगावरची साडी 75,000ची नुसती साडी होती. आणि आता जाऊ द्या कायला सांगू मी तरी, महाराज पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अख्खी पिवळी पिवळी, म्हणजे तिला हळद नव्हती लावली,
सोन्याची मुंबईची मंबादेवी कुणी कुणी पाहिली बास तशीच नटीच नुसती एवढी सजेल नाही गरिबीच होती गवंड्याच्या हाताखाली जायचं काय 100-200 रुपये रोज मिळायचा 400 रुपये त्याच्यामध्ये लेकरं बाळं घरदार सर्व लाईट बिलन पाणी नळपट्टी आमकन तमकन त्याच्यामध्ये त्यांना काहीच राहत नसायचं गरिबी होती यांची मग तिच्याकडं पाहून रडायची आणि ती यांच्याकडे पाहून आता ती यांच्याकडे का पाहून का रडत होती हे मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही मला विचारू नये 1.25 लाखाची म्हटलं का बरं तिची तो बंगला आहे गाडी ते तिला विचारायला जा मी कीर्तनातून सांगणार हं बाई म्हणती सांगा काला पोल खोल करायची एखाद्याची आपण नागाने तिला बंगला गाडी असताना रडती एवढंच फक्त सांगितलंय मी आता ती का रडत होती तिला विचारा नको ना सांगू मग सांगा आता जाऊ दे नाही सांगितलं तुम्हाला झोप आली तर मग मला विचारा काय होतं मेलेने सांगितलंही नाही म्हणून मेलेने नाही म्हणायचे म्हणा पण बाबाने फोन करतील तुम्हाला करतील ना भाऊ काय होतं बाबा काहीच नाही ऐका आणि इडच सोडून द्या घरी नका नाही होती आता हे गरीब होते याच्यामुळे हे रडत होती त्याच्या श्रीमंती का पाहून पण तिच्या अंगावर एवढी साडी एवढं सोनं एवढ्या गाड्या नौकरांचा ती का रडत होती ती मोठ्याची पोरगी होती तिचं लग्न करून आणलं तिचा नवऱ्याच्या परराष्ट्रामध्ये फॅक्टऱ्या होत्या हळद उतारली आणि तसा विमानात बसला आणि तसा तिकडं गेला तिकडून फोन करायचा हॅलो बँकेतून पैसे काढ तुला काय खर्चायचे ते खरंच काय सोनं घे पैसे काय नौकर चाकर काय असेल ते भरपूर काय हे कर बरं का ती म्हणायची ते का पेटवायचं आहे का ज्याच्या करता आले 2 वर्ष झाले हळद उतरून तो तिकडच बोंबलतोय हे काय बंगला आणि गाड्या हे पेटवायचे आहे मला मग माझ्यापेक्षा ते बाबळी खालचे बरी इडच सोडून द्या आणि बर का जास्ती टेन्शन नका घेत जाऊ टेन्शनने माणसं हसले पाहिजे मोकळे हसत जाणं जरा शिक बर का मोकळं व्हायचं एकदम माणूस फ्रेश राहायचं मगाच सांगितलं ना काय नेणार आहे आपण इडून काहीच नाही फ्रेश राहायचं कोणाशी भांडायचं नाही काही नाही आपल्या अंगणातला कचरा झाडून दुसऱ्याच्या अंगणात टाकायचा नाही बरं का म्हणजे नाही काय गोष्टी आपल्या सरळ राहत काय होतं काय बायांना लवकर उठायची सवय लवकर उठा त्या कशा करता आपलं अंगण झाडायचं आता आपल्या नाशिकमध्ये नाही तसं कोणी आउट ऑफ नाशिक जिल्हा हे सर्व नाशिक जिल्ह्याच्या बाहेरचे उद्याकडे गेलो का जळगावला मग सांगल इकडचं विठाला बरवी ही वेळ कोणती वेळ मला जो हा मनुष्य जन्म मिळाला ना हा बरा झाला जन्म मिळालाच असता खंती ते न करा होय गाढव कुत्रा जनावराचा पशुपशवादिकाचा डुकराचा मांजराचा कशाचा तरी जन्म मिळालाच असता पण मनुष्य जन्म मिळाला नसता म्हणून बरं झालं आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झाला नुसता मनुष्य जन्मच मिळाला का हो नाही मग इंद्रिय मिळाली दिले इंद्रिय हातपाय कान बरं जिथल्या तिथं दिलेत पायाच्या ठिकाणीच पाय दिले हाताच्या ठिकाणीच हात दिलं नाकाच्या ठिकाणी हे नाक आहे बरं का इथून गोडाऊन मध्ये माल जात असतो घास घेतला ना पहिला चेकिंग होतो आंबेले का काय जर नाक इकडं असतं तपासायला इकडे यावं लागलं असतं
आणि मग यस मग पुन्हा असं नाही, इथं नाक दिलंय, इथंच तोंड दिलंय, दात दिले महाराज, एक एक आपले हे डोळे आहेत ना, डोळे हसू नका महाराज, नीट निरीक्षण करा, आपले डोळे आहेत ना ते सर्वात कोमल आहेत, त्याच्याकरता 2 खोबळे बनवली, फार संवेदनाशील आहेत. आणि पूर्वी आहेत ना ते पाणी अंगणात पडू नये म्हणून त्याला पन्याळ लावले जायची, तसे आपल्याला 2 पन्याळ लावलेले आहेत. आंघोळ करताना पाणी डोळ्यात जाऊ नये याच्याकरता भवया केल्या, त्या भवया सुद्धा का पित्या तुम्ही? तुम्हाला कोणत्या बाजारात हिकावं मला तेच कळून नाही राहिलं. अवघड आहे महाराज लोकांचं, काय अवघड आहे. मागीस महाराज कठीण आहे महाराज, देवाने दिलेल्या. अहो मी अजून सहज कीर्तन करून राहिलो, अजून खऱ्या कीर्तनाला सुरुवात नाही होईल. आगे आगे देखो होता है क्या, बर का, अजून तर काहीच नाही महाराज. दिले इंद्रिय हातपाय, बरं झालं हे इंद्रिय दिले. सांगू का जरा, बरं झालं आयुष्य दिलं, वाचूनही आलो. केवढं मोठं विघ्न गेलं 2 वर्षापूर्वी. कोरोनाचं केवढं भयानक विघ्न गेलं महाराज. देखत 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 200 200 400 400 नंबर लागायचे स्मशानभूमीवर. आपण राहिलोय आता, बरी ही वेळ सापडली संधी. आता राहिल्या त्या वेळेमध्ये प्रपंच करून पोटापुरतं काम करून आणि राहिलेल्या वेळामध्ये भगवत भक्ती केली पाहिजेत का नाही केली पाहिजेत? केली पाहिजेत. आता करती नाही आपण, तो आपला मोठा पुरुषार्थ येतो आपला, आपण करती नाही. कोणत्या भ्रमात राहतो हेच काही कळत नाही माणसांना, त्यांना कळतच नाही आपल्याला. एक दिवस हे मन मुसाफिर जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, भाड़े के भुवन को क्या तू संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले उसका किराया ही भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. मेरी मत मानो, अरे आमचं नका ऐकू, यमराज तो मनाएगा, तेरा कर्मदंड तुझे मार के भुगाया, ए मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. जाऊ द्या, फार गोड चिंतन आहे. म्हणून करताना बरी वेळ झापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. आता एवढेच लोक आहे का? नाही, कितीतरी इथं अजून तेवढं पटांगण भरलेलं आहेत. पण परमार्थ करण्याकरता सुद्धा, इथं येण्याकरता सुद्धा बुद्धी संचिताला साह्य व्हावी लागते. महाराज इकडे यायला तसं येत नाही कुणी, बुद्धी संचिताला साह्य व्हावी लागते. करंटे कपाळ ज्याच्या म्हणे वाचे, तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड, येऊ देत नाही ते. कोणता बाबा होता रात्री मरली ना घरी, तिकडे तरफाडतो, तू विचारूच नको. नाही ना, म्हणजे मा आवडीची सिरियल होती ना म्हणून तिकडंच पाय तू ती सिरियल, बर का. नाही बुद्धी व तिकडे यायची, लक्षपूर्वक ऐका जरा, फार गोड चिंतन आहे महाराज. साह्य झाली बुद्धी संचिताची. तुम्हाला महाभारतातलं सांगू, महाभारतातला भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली ना, तीच गीता कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता हस्तिनापुरीला संजय नावाचा सेवक सोमनाथ भाऊ धृतराष्ट्राला सांगत होता. संजयाचं भाग्य उदयाला आलं, धृतराष्ट्र मात्र जसा ना तसाच राहिला. कारण काय? बुद्धी संचिताला साह्य नव्हती. साह्य झाली बुद्धी संचिताची. बरवी वेळ, जन्म मिळाला, आयुष्य मिळालं, इंद्रिय मिळाले, वेळ मिळाली, संधी प्राप्त झाली, बुद्धी संचिताला साह्य झाली. मग आता पुढं काय? अभंगाच्या 2ऱ्या कडव्या सांगितलं. त्याची पंथे माझी चालली पाऊले, त्याची पंथे माझी चालली पाऊले, त्याची पंथे माझी चालली पाऊले,
पंथे माझी चालिली पाऊले त्याची पंथे माझी चालिली पाऊले माझी चालली बाबुले बाबुले येणे पंथे माझी चालली बाबुले दर्शन दर्शन त्याची पंथे माझी चालिली पाऊले त्याची पंथे माझी चालिली पाऊले दर्शन येणे पंथे माझी चालली बाबुले बाबुले येणे पंथे माझी चालली बाबुले एकच नंबर. अभंगाच्या पहिल्या कडव्याचा शब्दशः भावार्थ आणला. बरी वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. आता खरा जो गाभा आहेत ना तो आहे दुसऱ्या कडव्यामध्ये. कोणत्या? आता यांनी म्हटलं ना, येणे पंथे माझी चालली पाऊले, या पंथाने माझे पावलं चालले. आणि झालं काय? दर्शन झाले संतापायी. अख्ख्या अभंगाचा गाभा आहे इथं. आणि तुमच्या पत्रिकेमध्ये वेळ छापलेली आहे 8 ते 10 आणि आता वाजलेले आहेत 10. माझ्याकडं पहा, आता वाजले 10. तेव्हा आता इथं आपण कीर्तन आटपून घेऊ नाही. यांचं नसतं ऐकलं पण तुमचं ऐकावं लागलं. थोडंसं काय ऐकावं लागलं. तुम्ही एकनाथ शिंदेला फोन कराल कारण लाडक्या बहिणी ना तुम्ही. आता फक्त दर्शन झाले संतापायी. संतापायी दर्शन होण्याचा कोणता लाभ आहे हा फक्त सांगतो. त्याला लागल 2 तास. मागचा पुढचा विचार करून घ्या. माझं काही नाही. मग आता मी वय म्हातारा होईल ते वय म्हातारा. आजही मारायचं आणि उद्याही मारायचं. तुमच्या झोपाचं पाहा काय करायचं बघा. येणे पंथे माझी चालली पावले. अगदी थोडक्यात हेडलाईन सांगतो फक्त आणि आटपून घेतो. येणे पंथे माझी चालली पाऊले, या पंथाने माझी पावलं सफल जीवनाचं वर्म सांगतात तुकाराम महाराज. या पंथाने माझी पावलं चालले आणि दर्शन झाले संतापायी. संतांच्या चरणाचं दर्शन मला झालं आणि माझा जन्म सफल झाला. हे तुमच्या आमच्या करता आहेत. मुळात जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः संत आणि ते सांगतात मला संतांचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे बरवी वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताशी. म्हटले एवढं संताचं दर्शन एवढं महत्त्वाचं आहे का? आम्हाला तर आमच्या सप्त्यामध्ये दररोज एक संत काही संतीनी येतात. आम्ही त्यांच्या पाया पडतोच आम्ही. ऐका, देव म्हणून कोणाच्याही पाया पडा. ऐका, देव म्हणून प्रत्येकाच्या पाया पडा. संत म्हणून कोणाच्याही पाया पडू नका.
कारण सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका आहे ऐशी. हरी हा व्यापक सर्वत्र समान, भाव से प्रगट हुए मय. रामायणामध्ये आलंय महाराज. सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण राम राम करतो ना, राम राम, तुझा राम आणि माझा राम एकच आहेत. राम राम दोनदा, राम एकदाच. राम 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 दोनदा. ऐका, संत दर्शन हे दुर्लभ दर्शन आहेत. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. आय बहु अवघड आहे संतवेटी, बहु अवघड आहे संतवेटी. बहु अवघड आहे संतवेटी, परी जगदेती करुणाते. बहु अवघड आहे संतवेटी, परी जगदेती करुणाते. ऐसे वर मद नावी नारायण, ऐसे वर्म मद नावी वनडे वनडे मॅच, त्याला इलाज नाही काही. याला मग काय थांबावं लागतं त्याला, याच्याकडे पाहून घालायला. तेवढं सर्वांच्या सहकार्याने घ्यायचं म्हणलं. कुठंतरी कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. ऐका, तेव्हा संत भेट फार अवघड आहेत. देव भेट सोपी आहेत, संत भेट अवघड आहेत. किती अवघड आहेत? जगामध्ये 3 गोष्टी आचार्याने दुर्लभ अवघड सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? एवत्रेमेव दुर्लभा. विवेक चूडामणी नावाचा जगद्गुरु शंकराचार्यांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एवत्रेमेव दुर्लभा, दुर्लभम त्रेमेव तत्, देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म दुर्लभ, परमार्थाची आवड निर्माण होणं त्याच्याही पेक्षा दुर्लभ, आणि आपल्या जन्माचं साफल्य करून देणारे संत दुर्लभात दुर्लभ. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे, साधो नये सर्वत्र चंदनना बने बने. संत फारच दुर्लभ आहेत महाराज. महाराज लोक मोकार आहेत बरं का. दोन्हीकडे अर्थ लावून घ्या. तसे मोकारही बी आहेत, फक्त कीर्तनाला अभंग घ्यावा लागतो म्हणून घेत्यात. असे काही मोकार आहेत. अभंगाचा त्यांचा काही संबंध नाही, असे काही मोकार आहेत. हरिपाठ पाठ नसताना कीर्तन करणारे असे सुद्धा काही मोकार आहेत. वारी न करता कीर्तन करणारे असे काही मोकार आहेत. ज्ञानेश्वरीची त्यांची आयुष्यात कधी गाठ पडली नाही तरी कीर्तन करतात, असे काही मोकार आहेत. आता किती बोलू तुमच्या पुढं, किती सांगू. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. ऐका, संत हे बाह्य लक्षणावर अवलंबून नाही, अंतर्लक्षणावर अवलंबून आहे. अंतरंग लक्ष. आणि संतांचं दर्शन जीवाला दुर्लभ आहेत एवढंच नाही, लक्षपूर्वक ऐका, देवांना दुर्लभ आहेत संत दर्शन. संतांचं दर्शन व्हावं म्हणून देव त्याग करतात. रामायण, आता आपण त्याच भूमीमध्ये आहोत म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. रामायण रामायणामध्ये राजा दशरथ, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी सर्वांना माहिती आहेत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमंतराय, रावण, कुंभकर्ण, हे सर्वांच्या पाठ आहे, ते काही सांगायची गरज नाही. रामायणातल्या आता मागच्या हप्त्यामध्ये मी
त्या नांदूर वैद्याला 50 वर्ष होतं, तिथं 7 दिवस रामायण केलं, भावार्थ रामायण बरं का. आणि त्याच्यामधले भाग आहेत काही, एक भाव सांगतो फक्त मी तुमच्या पुढे. चला, तर भगवान प्रभू रामचंद्र अवताराला आले अयोध्येमध्ये. आणि मग पुढे मौजी बंधन झालं, विश्वामित्राने शिक्षण दिलं, थोडे मोठे झाले. आणि विश्वामित्र एक दिवस राजा दशरथाला म्हटला, मला यज्ञ करायचा आहेत, ये पोरं मला संरक्षण कर. राजा म्हटला, लय 9 सायासानी झाले, माझं सैन्य मी येतो. चालणार नाही, पहिले हबप वेगळे होते, आताचे हबप फोनवर हो म्हणतात माझ्या सहित. यांनी पाहिलं नाही मला, कीर्तन ऐकलं नाही, तरी कीर्तन घेतलं. केवढा पुरुषार्थ दांडगा तुमचा. हो, दादांनी 2-3 ठिकाणी ऐकलं होतं, पाहिलं होतं. मला बऱ्याचशा लोकांचा संबंध येत नाही. आता आम्ही काही टी व्हीवर याच्यावर त्याच्यावर येत नाही. आता हे सायलीलाने लावलंय, ते सायलीलाच का, माऊलीचा दास. माऊली वा वा, हे लावलंय. आम्ही याच्या फार विरुद्ध आहोत. कधी कधी हे ना अडचणीतही आणतोय. काही जर बोललं ना, चांगलं कीर्तन नाही दाखवते लोक बरं का. नाही हे चांगलं आहे म्हणा, हे बरं आहे. पण आता आम्हाला नाही, आम्ही कोणाला भीत नाही, काही नाही, आम्हाला काही भीती वाटत नाही. आता भय तर पिछे रे गए. आता काही कोणाला भ्यायचं काही नाही. जे खरं आहे, संत वचन आहे ते बोलायचं. पण त्याच्यामध्ये काही अडचणी तयार होत्यात. काय आम्हाला तर नाही बोलले आणि तुम्हाला तर नाही बोलले. आता आमचं आता रेडीमेड कपड्याचं दुकान, रेडीमेड. मग आमच्याकडे 32 वाले येतात, 36 वाले येतात, 56 वाले सुद्धा येतात त्या दुकानामध्ये. म्हणजे त्यांचे ते येतात. मग ते म्हणतात, खाऊ आमचं माप कधी घेतलं होतं, तुमचं माप कधीच घेते नाही आम्ही, तुमच्या मापाचे लोक असतात एवढंच आम्हाला माहिती. फक्त आम्ही कधी कोणाचं माप घेत नाही महाराज, बरं का. आता ते ज्याला बसतं त्याला मी काय करणार आहे. ऐका, तेव्हा 9 सायासानी मुलं झाले. आता तुम्ही काही, मी स्वतः बोलायचा नाही, राम लक्ष्मणच पाहिजेत मला. वशिष्ठ म्हटले, राजा ते विश्वामित्र ऐकणार नाही. मग दिले बरं का, तो गेले ते. आणि मग ती ताटिका आडवी आली, तिचा वध केला. पुढे गेले, यज्ञाचं रक्षण केलं. आणि मग ते जनकपुरीवरून पत्र आलं होतं, शिपाई आले ते सांगितलं विश्वामित्राला, तुम्हाला जानकीचं स्वयंवर आहे, तिकडं बोलावलं. मग विश्वामित्र म्हटलं, आता मला तर जायचंच आहे, मग तुम्ही चला माझ्याबरोबर, बरं का. आणि मग गेले. तिकडं काय व्हायचं ते झालं. तो रावण धनुष्य घेऊन पडला. मग प्रभू रामचंद्राने ते धनुष्य मोडलं वगैरे वगैरे. आणि मग स्वयंवर झालं. गेले होते कशाला, यज्ञाचं रक्षण करायला. आणि काय करून आले, तेव्हापासून शिकायला जात्यात. मला नाही माहिती, हो मला नाही, आपल्याला नाही माहिती, आपल्याला नाही माहिती. मी काय बोललोय का आता, बरं का. हे असं म्हातारपणामध्ये शब्द निघून जातात. आणि मग लोक त्याचा कायची काय. अहो ते मी प्रभू रामरायाचं सांगू राहिलो होतो. कशाला गेले होते ते, यज्ञाचं रक्षण करायला. काय करून आले, एक वडील जे जे करती तया नाव जाऊ द्या. आले. मग आता एक दिवस दशरथ राजा आरशापुढे उभा होता. आणि एक केस कानाजवळचा, एक केस पांढरा झाला कानाजवळचा, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मरणाची भीती जवळी आली. कानाजवळचा एक केस पिकला का समजावं समांस आलं. आता आपलं अख्खं रान पांढरं होतं, डोळे पांढरे होत्या, तरी चावी सोडायला तयार नाही. काय मरी झाली लोकांवर, काय नाही बाबा. कोरोनात कसा गेला नाही हा,
आता झालंय ना वय झालं ना, सोडून दे ना आता. हरी हरी करणं, ये ना मंदिरामध्ये, ये ना बाबा ज्ञानेश्वरी वाचना जरा करणं परमर्थ आता दे ना. ते करायजोगते झाले ना ते आता. हे तसेच आहे, हे तसेच आहे. कायचं काय ना कायचं. आताच बरं आहे जरा. पहिल्या सासा आहे ना, पहिल्या ती चावी, खिडकीला कुलूप, आणि त्याच्यात काय माहिती का, चहा पावडर आणि साखर. तुझ्या का मड्यावर घालायची का ती चहा पावडर आणि साखर, काला कुलप लावी ती. काय अवघडे होते महाराज पहिल्या. जाऊ द्या सोडून विषय. आणि मग दशरथ राजाचा एक केस पिकला, निर्णय घेतला, आता राज्यकारभार सोडून द्यायचा. आता सरसुंदे झाले, पोरं लग्न झाले, आता त्यांना गादीवर बसवायचं आणि आपलं हरिहरी करायचं. असं कोणाला वाटलं? दशरथाला असं वाटावं बरं का. दशरथ तिकडं मला तरी काय मी सांगून मोकळा होणार आहे. आणि मग ठरवलं, मग राज्याभिषेक ठरला. सर्व जिकडं तिकडं झालं. राम गादीवर बसणार, राम गादीवर बसणार, श्रीराम गादीवर बसणार. राम कोण होते? ब्रह्मांड नायक, मर्यादा पुरुषोत्तम. आणि ते गादीवर बसणार होते. बसले का हो? बसले का नाही बसले? रात्रीतून राजकारण फिरलं. काकालाही कळाना, पुतण्या शपथ घेऊन राहिला ती बर का. तेव्हापासून रात्रीचेच राजकारण फिरायला लागले. जाऊ द्या. आणि मग राजकारण फिरलं अयोध्येमध्ये एका रात्रीत. आणि ते 2 बायांनी फिरवलं. म्हणून तर 50% मिळालं आरक्षण तुम्हाला त्यांच्यामुळं. कोण बाया त्या? मंथरा, काही आता कीर्तनला किती काही आल्या. काही नाव. मी अख्खा महाराष्ट्र फिरतोय. नुसता नाशिक जिल्हा नाही, नगर जिल्हा नाही, धुळे नगर हे नाही, महाराष्ट्र फिरतो महाराज मी या वयामध्ये अजून. परंतु अजून मला काही नावाची बाई सापडली नाही. काही स्वभावाची सापडली, लागल तेवढ्या काहीच्या स्वभावाच्या, नावाच्या नाही महाराज. मथुरा सापडले, मंथरा नाही सापडली. तर दुघीना राजकारण फिरवलं. आणि एका क्षणामध्ये राजा दशरथाला ऐकावं लागलं. राज्याभिषेक होणारे प्रभू राम वनाचा रस्ता पकडला, निघाले. मातेंचं दर्शन घेतलं, गुरुजींचं दर्शन घेतलं. ऐका. आणि चेहरा पाहण्यासारखा होता. चेहरा. राज्याभिषेक होणारे राम आणि वनात जाणारे राम. जास्ती समाधान राज्याभिषेक होणार होतं तेव्हा का जास्ती समाधान वनात निघाले तेव्हा? अगदी बरोबर उत्तर दिलं महाराज. एकच नंबरचं उत्तर मिळालं मला. राज्याभिषेकापेक्षा वनामध्ये निघत असताना, जात असताना प्रभूचा आनंद गगनात मावेना. आता अध्यात्म रामायणामध्ये त्याचे कारण सांगितलेले आहेत. आता घड्याळाचं कारण पुढे गेल्यामुळे मी ते कारण सांगत नाही. नाही तर अध्यात्म रामायणामध्ये त्या भगवान आनंदी का झाले होते, भगवंताला आनंद का वाटला होता, प्रभू रानामध्ये अरण्यामध्ये निघाले किती दिवसाकरता? 14 वर्षाकरिता. आणि पहिल्यांदाच वशिष्ठांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, गुरुजी आता 14 वर्षाकरता निघालो, आता कुठं राहावं एवढं तुम्ही सांगा. म्हटले, वशिष्ठांच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, प्रभू तुम्ही साक्षात ब्रह्म आहात, कर्तुम अकर्तुम शक्ती तुमच्या हातात आहेत, तुम्ही सर्वज्ञ आहात.
आणि मला विचारतात. सांगितलं गुरुजी तुम्ही तुम्हाला हे ठिकाणं मी सांगतो. सुरवाजा हो जिनके हृदय दंभ कपट नहीं माया, उनके हृदय वसहू रघुराया. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जिनके हृदय, ज्यांच्या अंतकरणामध्ये दंभ नाही, कपट नाही, माया नाही, विकू नको बस तिथं तुम्ही राहा. आणि मग प्रभू निघाले, चित्रकूटावर आले, चित्रकूटावर राहिले आणि मग काही काला करता पंचवटीमध्ये आले. आता आपण जिथं आहोत ना हे पद्मपूर नगर, पूर्वी जुनं, त्याच्यानंतर त्याला पंचवटी नाव पडलं. 5 वड होती इथं. काही योजना त्या वडांच्या फांद्या गेल्या होत्या. मोठं चित्रचरित्र आहेत, विषय लांबवत नाही मी. इथं पर्णकुटी केली आणि इथं राहिले. इथं शूर्पणखेच्या माध्यमातून, आता तो इतिहास सांगत नाही. शूर्पणखा, तिचं नाव काय? शूर्पणखा. तिला शूर्पणखा का म्हणायची? नुसतं टीव्हीवर पाहिलं बस टाळ्या वाजवल्या मोकळे झाले. तिचे नख सुपासारखे होते. शूर्पणखा, सूप असतं ना आपलं, सूप. आता तुमच्याकडे रेडीमेड येते तेव्हा त्या सुपाशी काही घेणं नाही राहिलं, जाऊ द्या. तेव्हा ती शूर्पणखामुळे त्या गोष्टी घडल्या. रावणाकडं कळालं, रावण पंचवटीत आला, सीतामाईला घेऊन गेला आणि मग हे मारीचाचा वध करून पंचवटीत आले. पाहता तर सीता नाही. आणि मग भगवंताने रडायला सुरुवात केली. भगवान रडायला, हे सीते, झाडाला जाऊन कवटळे मारायची. हे सीते, दगडाला जाऊन हे सीते, माझी सीता. लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं, हे बायको करता एवढं येडं झालंय, याच्या करता माझी घरी ठेवून आलो आणि हे तर बायको करता हे सीते. लक्ष्मण सक्का भाऊ शेषाचा अवतार. लक्ष्मणाचा सोडा, लक्ष्मणाचं काय घेऊन बसले तुम्ही? 30 कोटी देव वरून पाहत होते. काय दुःख झालं बायकोचं, याला काय रडायला लागला. त्याच काळामध्ये आकाश मार्गे भगवान महादेव, विचारून पहा तुम्ही, विचारा मग महादेवाला विचारा. बाईसाहेब आणि ते 2 जण चालले होते आकाश मार्गाने आणि हे झाडाला कवटळ, हे सीते, आणि तू कुठं गेली? आणि महादेवाने पाहिलं आणि साष्टांग प्रणिपात केला बरं का, नमस्कार केला. बाई लई हुशार, बाई लईच हुशार. नाही हुशार असते तीच बाई बरं का. बाई लई हुशार. का हो? थांबा, गाडी थांबवा. इकडं मंदिर नाही, आश्रम नाही, कोणी बाबा नाही, कोणी महात्मा नाही. तुम्ही कोणाच्या पाया पडले हो? म्हटले ब्रह्माच्या. कोणचं ब्रह्म? अगं देवी, ते बघ ना, तू बघ ना, ते बघ, ते खाली जमिनीवर बघ, हे ब्रह्म. आणि तुम्ही याच्या पाया पडले. ते बायको करताय, झाडांना कवटाळ्या मारितोय, नदीला विचारितोय, डोंगराला विचारितोय, दगडांना विचारितोय. म्हटले देवी, दिसतं तसं आणि म्हणूनच दिसतं तसं नसतं. बया लोक तुम्हाला बोळा महादेव म्हणतात. आज कळालं मला. प्रत्येक पार्वतीला आपला शंकर भोळाच वाटतो. मी पार्वतीचं सांगू राहिलोय बरं का. तुम्हाला तर काहीच कळत नाही. तुम्हाला ते कोणाच्या पाया पडले काय पाया पडले. म्हटले देवी, तसं नाही, ब्रह्म आहे ते.
काय ब्रह्म आहेत, बायको करता येडं झालं आणि ब्रह्म आहे, आता जाते आणि फसून येते. आता म्हणले नको 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 नको, अजिबात येतो विषयच काढू नको. ऐक ऐक ऐक, नको म्हणल्यावर बाई गप बसल आणि ती बाई असल, नाही नाही म्हणल्यावर गप बसल ती बाई असल. नवरा नको म्हणल्यावर बळच महाराज काय मी आता जाते आणि फसून येते. अगं नको, अगं नको, अगं नको 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 म्हणता बायना काही नवऱ्याचं ऐकलं आणि तेव्हापासून पुढचं मी काही तेव्हापासून पुढचं मी काही बोलत नाही असं म्हणत होतो मी, बरं का. आणि गेली ना सीता बनून. कोणापुढे सीता बनून गेली? कोण? सती, पार्वती नाही, सती दक्षाची कन्या, पहिली पत्नी भगवान शंकराची. तीच पुन्हा मैनावतीच्या आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आली. मग पार्वती. नीट जरा कीर्तन ध्यानावा ऐकत जा आणि मग बोलत चला. सती होती तेव्हा ती दक्षाची 16वी कन्या. आणि मग आली सीता बनून. लक्ष्मण पाहिलं, लक्ष्मण भैया भैया भाभी, भैया भैया भाभी. म्हटले लक्षा कान फाटला दिल पाहून, कोणच्या बायका पाहतो भाभी म्हणतो, बर का. एबा हसू नका, हसू नका. तुम्ही रामायण बघा, भगवान मारायला धावले लक्ष्मणाला. भावार्थ रामायण बघा. माझा एक शब्द जर खोटा ठरला ना, मी कार्यक्रम करायचे बंद करील लगेच. हो, धावले भगवान मारायला. कळत नाही तुला? इकडं बघ. ते म्हणे आता तर नक्कीच बरमिष्ट झालंय. आता वहिनी आली ना, आता ती खरोखर भगवंताने तिकडं तोंड केलं. ती म्हणे बाय मी तर पुढं आली होती. ती पुन्हा तिकडून इकडं आली. भगवंताने तिकडं तोंड केलं. मग इकडून पुन्हा तिकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं मारी ती चक्रा. शांताबाई नाही म्हणलो मी, अजिबात नाही म्हणलो. म्हणलो का मी? नाही नाही नाही, अजिबात नाही. मी जय विठ्ठल करून घेऊ का आता? अहो ते मी सतीचं सांगू राहिलो. ती इकडून तिकडे चक्र मारत. तिसऱ्यांदा जेव्हा आली ना, मग भगवंताने हात जोडले. सांगितलं आई जगदंबे, एकटी या वनामध्ये आणि महादेवाला सोडून बाया माणसाने असं एकटं हिंडू नये रानावनामध्ये. तिचा तर चेहरा फोटो काढायसारखाच झाला. म्हणले का हो तुम्ही मला ओळखलं? म्हटले हो, तू भगवान शंकराची सती माता, तू आमची आई. असं काय करते तू? आणि तू इकडं जंगलामध्ये बाया, आणि तुम्ही मला ओळखलं? म्हटले हो, मी ब्रह्म आहे, मी ओळखलं. मग मी सती आहे हे तुम्ही ओळखलं, मग तुमची सीता कुठे गेली हे माहिती नाही? म्हणे माहिती आहे मला. मग त्या अध्यात्म रामायणामध्ये 3 सीता सांगितल्या बरं का. राजस, तामस आणि सात्विक सांगितलं. राजस सीता मी अयोध्येमध्ये ठेवली, तामस सीता रावणाबरोबर गेली आणि सात्विक सीता माझ्या हृदयामध्ये आहेत. ती मला सोडून जात नाही कुठंच. ती म्हणे राजस सीता जर अयोध्येमध्ये आहे, तामस सीता रावणाबरोबर गेली, सात्विक सीता जर तुमच्यामध्ये आहेत, तर तुम्ही या झाडांना हे सीते तू कुठं आहे असं का म्हणतात? सांगितलं ते माझं सिक्रेट आहेत, म्हणजे गुपित आहेत, म्हणजे गुह्य आहेत. म्हणले तेवढं सांगा ना. का सांगा? आणि तुला? म्हणले मी शंकराची बायको आहेत. मला सांगितलं माहिती मला तू कशी. ती जी बाई नवऱ्याचं ऐकत नाही, तुझा नवरा म्हटला होता ना हे ब्रह्म आहेत म्हणून. हा ते म्हणले होते. तो ऐकलं का त्यांचं? मग जी बाई नवऱ्याचं ऐकत नाही ती बाबाचं, आपलं ती रामाचं काय ऐकणार आहे? बाबाचं नाही, रामाचं म्हटलं. माझं काय ऐकणार आहे? आई साहेबाचा अहंकार गेला, नमस्कार केला, सांगितलं प्रभू मी चुकले, माझे पती म्हणले ते, मग मला मी तुम्हाला, मग तिचा अहंकार गेला. भगवान म्हटले आई साहेब सांगतो, आता सांगतो. तुमचा अहंकार गेला ना, शुद्ध झाल्यानं तुम्ही आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. खरं सांगू का, माझ्या मनात आलं असतं ना मंथरेचं आणि कैकईचं मन, तेव्हा तिथे परिवर्तन केलं असतं. पण मला राज्याभिषेकापेक्षा वनात येणं फार गरजेचं होतं. म्हटले का? कारण तुम्ही या झाडांना सांगितलं, तुम्ही पाहता नाही झाडं नाही, हे पर्वत पाहतात नाही, हे पर्वत नाही,
हे दगड पाहतात ना, हे दगड नाही, या वनस्पती पाहते, या वनस्पती नाही म्हणे. मग हजारो वर्ष माझी तपश्चर्या करून कोणी वृक्षाच्या रूपामध्ये, कोणी पाषाणाच्या रूपामध्ये, कोणी पर्वताच्या रूपामध्ये माझी भेट घेण्याकरता हजारो वर्ष माझी वाट पाहत होते. आणि मी सुद्धा अयोध्येचं राज्य टाकलं आणि या संतांच्या दर्शनाकरता मी सुद्धा अयोध्येचा त्याग केला आणि ह्या वनामध्ये आलो. मला ह्या संतांचं दर्शन घ्यायचं होतं. म्हटले मग रडत का होते? सांगितलं ते दर्शन मला घडलं, माझ्या सीतेला घडलं नाही म्हणून मला त्याचं दुःख वाटत. काय विचार, काय भाव आहेत महाराज. हे तुम्हाला लय कीर्तनकार भेटतील, हे सांगणारे कीर्तनकार नाही भेटणार तुम्हाला, लक्षात ठेवा. हे भाव आहेत, भाव, संत दर्शनाचा भाव. भगवान प्रभू रामचंद्र त्या संतांच्या दर्शनाकरता तत्पर आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, येणे पंथे माझी चालले पाऊले आणि दर्शन झाले संतापाई. संतांच्या चरणाचं दर्शन झालं. आणि 2 कडवे पुढचे आहेत. त्राशिले दारिद्र्या दोषा झाला खंड, त्याची काळे पिंड पुनीत झाला. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली येर झार फळाशी ये. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाली संतापायी. आपला वेळ संपून अर्धा तास झालेला आहे, वेळ संपून. आणि तुम्ही असे कमळाच्या फुलासारखे टवटवीत आहेत. अजून मला असं वाटतं अजून 4-5 तास कीर्तन करावा, परंतु पुढे दगडफेक होण्याची शक्यता असल्यामुळे मी इथं कीर्तनाला पूर्ण विराम देतो. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे लागून या पाया विनवितो तुम्हाला. हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. विठोबार कुमाये, विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमार, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबार कुमाई जय जय, विठोबार कुमाई, विठोबा रखुमाई. खाली बसा. जाऊ नका 2 मिनिटं बसा. हो मावशी बसा. 1 मिनिट कोणी उठायत नाही. थांबा. बसा. बसली. हरी जय हरी जय विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बरवी वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताशी. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन झाली संतापायी. संतांच्या चरणाचं दर्शन झालं. ते संत कोण असं जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला एकच उत्तर देईल, निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे. त्यांची भेट होणं, त्यांचं नामचिंतन करणं, त्यांच्या नामाने पावन होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहेत. म्हणून एकदा सर्वांनी त्या संतांचं नामचिंतन करा. पहिल्यांदा श्री गुरु निवृत्तीनाथांचं, वारकरी संप्रदायाची जी परंपरा आली, रात्री तुम्ही ऐकलं असेल असं मी ग्राह्य धरतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. एकदा श्री गुरूंचं भजन आपल्या सर्वांनी करायचं आहे. कोणी माघ
राहायचं नाही. ऐका, देवाचं भजन एखाद टायमाला कमी जास्त झालं तर चालतं. संतांचं भजन कुणी मागं राहायचं नाही आहे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सर्वांनी ते भजन म्हणा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका.